यश बेटा, अरे काय चालू आहे तुझं? चल लवकर जेवून घे, मला कामं आवरायचे. अरे काय झालंय? तू एवढं अपसेट का आहेस? मार्क कमी पडले. हो मग त्यात काय झालं एवढं? अरे हे नाराज व्हायचं कारण आहे का? सांग बरं तू. मार्कच कमी पडलेत ना, मग एवढं काय त्याच्यामध्ये नाराज होण्यासारखं? अरे यश आणि अपयश हे आपल्या हातात नसतं. मला एक सांग, तू अभ्यास केला होतास ना वर्षभर व्यवस्थित? परीक्षा पण चांगली दिलीस, मग मार्क कमी पडले त्याच्यासाठी एवढं नाराज व्हायचं? अरे तू मेहनत घेतली होतीस ना, तू तुझं काम केलंस ना, तुला जेवढा अभ्यास जमतो तेवढा तू केलास ना, मग मार्क पण कमी पडले मग काय झालं? आता कमी पडले तर नंतर जास्त पडतील, त्यात काय एवढं मोठंच आहे? आणि हे एक नेहमी लक्षात ठेव, यश आणि अपयश हे आपल्या हातात नसतं बेटा. आज तुला मार्क कमी पडले, काय सांगू की तू वर्गामध्ये टॉप करशील? होईल ना? तू तर प्रयत्न करतोच आहेस. अरे प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, पण त्याचा जो रिझल्ट येतो ना, तो आपल्या हातात नसतो. आपण आपलं फक्त प्रयत्न करत राहायचं आहे, आणि ते तू नेहमी करतोस, आणि मला त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे. हो बेटा, मी कशाला नाराज होऊ? अरे तू अभ्यास सोडून कधी खेळायला जातोस का? कधी बाहेर मित्रांबरोबर फिरतोस का? तुला कसल्या वाईट सवयी आहेत का? नाही ना, मग एवढं काय नाराज व्हायची गरज आहे? तू चांगला अभ्यास करतोस, वेळेवर कॉलेजला जातोस, वेळेवर घरी येतोस, तुला जे काही चांगल्या गोष्टी जमतात ते सगळं तू करतोस. अरे पण एवढ्याशा गोष्टीसाठी एवढं नाराज व्हायचं असतं? हे काही कारण आहे का? आणि न जेवण्याने काय होणार आहे? मार्क वाढणार आहेत का तुझे? नाही ना, मग चल जेवून घे, आणि हे बघ, तू तुझं काम आणि कर्तव्य नेहमी करत राहा. यश तुला आज ना उद्या नक्की मिळेल. हो ना? चल.